मला वाटतं की काल रात्री जैन बोर्डिंगमध्ये जो काही व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शनने केला होता त्यावर मी अशी बातमी वाचली रात्री की तो व्यवहार रद्द झाला किंवा व्यवहार परत घेतला. आज त्यावर काय जैन बांधवाची त्या संबंधाने काय प्रतिक्रिया असेल किंवा जैन बांधवाची मुनी जी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावरच आता पुढच्या त्याची या आंदोलनाची रूपरेषा मला वाटतं कमी होईल. एखादी वेळी जे मागणी होती मूळ तो व्यवहार रद्द व्हावा, ही जमीन ट्रस्टला परत मिळावी. मला वाटतं जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाब आहे आणि जैन महामुनी जे आहेत त्यांची मागणी पूर्ण झाली, जैन समाजाची मागणी पूर्ण झाली असं म्हणता येईल. पण आज बघावं लागेल की त्यामध्ये काय काय बाबी आहेत, काय काय व्यवहार रद्द झाले आहे, काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत हे बघावं लागेल. महायुतीत राहुल धनगेकरांचे असे आरोप करणं आणि उपमुख्यमंत्री शिंदेकडून त्यांचं कौतुक करणं काय वाटतं? आम्ही सर्वांनीच काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही. ही काळजी आम्ही सर्वांनीच घ्यायची आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका. माननीय एकनाथजी धनगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील, अजितदादा देतील. शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणे. बैठकीची तयारी दाखवल्यानंतरही बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहे. उद्या नागपुरात येणार आहे. नाही, मला वाटतं की उद्या 10:30 वाजता जी बैठक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे, ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे. आज भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन सुद्धा आहे. खूप दिवसापासून महाराष्ट्राच्या 1.5 कोटीच्या वर सदस्य संख्या असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची ही भावना होती की मुंबईचं प्रदेश कार्यालय हे बांधकाम झालं पाहिजे. सध्याचं प्रदेश कार्यालय फारच कमी स्पेसमध्ये आहे. तर नवीन प्रदेश कार्यालय बांधकामाकरता त्याच्या भूमिपूजनाकरता माननीय अमितभाई येत आहेत. खरं तर आमच्याकरता आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ठाकरे गटाचा आज मेळावा आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधींनी मतदार याद्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं तसंच आदित्य ठाकरे आज करणार आहे. खोटारडेपणा आहे. या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे. मतदार यादी ह्या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही. आज से पूरे देश में ऐसा लागू हो रहा है क्या? हाँ, तो वो अच्छा ही है कि मतदार यादी का पूरा एक बार सही मतदार यादी बनेगी, ठीक ही है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.